मित्रांनो, आज देशासमोर एवढे मोठे गंभीर प्रश्न असताना, अगदी 1 रुपये किलो कांदा विकत असताना, देशासमोर ती महत्त्वाची समस्या नाही. प्रत्येक गावामध्ये 100-50 मुलांची लग्न होत नाहीत, परंतु ती महत्त्वाची समस्या नाही. महत्त्वाची समस्या काय आहे? कोण आस्तिक आहे आणि कोण नास्तिक आहे. बघा, पूर्णपणे सध्या हे वारकरी संप्रदायामध्ये असणारे जे कीर्तनकार आहेत यांची तर हीच चर्चा आहे. तो नास्तिक, हा आस्तिक. नेमकं काय सुरू आहे तेच कळायला मार्ग नाही. मग म्हटलं, नास्तिक श्रेष्ठ की आस्तिक श्रेष्ठ? नेमका श्रेष्ठ कोण ते आपण पाहू. आता मित्रांनो, एक उदाहरण देतो. भगतसिंह. बघा, प्रत्येक कीर्तनकार जवळपास कीर्तनामध्ये भगतसिंह यांचं नाव घेत असतो. बघा, आणि ते भगतसिंह स्वतः नास्तिक होते आणि त्यांचं पुस्तक ऑल इंडियामध्ये कुठंही उपलब्ध आहे, मी नास्तिक का आहे. लक्षात घ्या, म्हणजे भगतसिंह नास्तिक होते आणि त्यांचा उदो जे स्वतःला आस्तिक समजणारे कीर्तनकार करतात. आणि मग हेच दुसरा व्यक्ती जो वास्तविक देवाला मानतो न मानतो हा त्याचा वैयक्तिक भाग, परंतु त्याला नास्तिक म्हणून हिनवत असतात. हीन दृष्टीने त्यांचं जे बोलणं असतं त्यामध्ये कुठंतरी हीनता असते, द्वेष असतो, मत्सर असतो. आता मित्रांनो, याच लोकांचं आयकॉन असणारे विनायक दामोदर सावरकर हे गोहत्येचे समर्थक होते. आता या लोकांना काय असतं, वाचायचंच नाही. यातील काय प्रॉब्लेम नेमका काय झालेला आहे माहिती आहे का? बहुतांशी कीर्तनकार, तुम्ही यादी काढा, हे उच्च शिक्षित आहेत का? यांनी विज्ञानाचा किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीजचा अभ्यास केलेला आहे का? काही जणांकडे डिग्री जरी असेल तरी ती डिग्री आजकाल कशा पद्धतीने भेटते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्हाला BA, BSc, MSc हे होणं या भारतामध्ये एवढं काही अवघड नाही, परंतु ॲक्च्युअल ज्ञान यांच्याकडे किती आहे हे जर IQ लेवल जर यांचा जर काढला तर यांचा IQ लेवल 90% कीर्तनकारांचा हा अगदी बालबुद्धी असल्यासारखा आहे. अगदी बालबुद्धी. लक्षात घ्या. आता ज्यांचा 4ही वेदांचा अभ्यास होता, शास्त्रांचा अभ्यास होता, ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेलं ते विधान आहे. बघा की भारतीय लोकांचा मेंदू हा पूर्णपणे अगदी बाल्य अवस्थेमध्ये आहे. कोणत्याही गोष्टीवर जर तुम्हाला बोलायचं असेल, भाष्य करायचं असेल तर तुम्हाला अगोदर वाचावं लागतं, पुस्तकं वाचावी लागतात, समजून घ्यावं लागतं, आकलन करावं लागतं. केवळ व्हॉट्सॲप ज्ञानावर किंवा काही 4 अभंग पाठ करून होत नसतं. त्यासाठी समग्र अभ्यास करावा लागतो. ज्या ज्या विषयावर बोलायचे, तुम्हाला सावरकरांवर बोलायचे तर तुम्हाला सावरकरांच्या सगळ्या बाजू माहीत असल्या पाहिजेत. तुम्हाला नथुरामवर बोलायचे तर तो समलिंगी होता हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला गांधीजीवर बोलायचे तर तुम्हाला त्यांचे वीक पॉईंट सुद्धा माहीत असले पाहिजे. सत्याचे प्रयोगमध्ये गांधीजींनी जे प्रयोग केले, लक्षात घ्या, त्याचं समर्थन मी सुद्धा करत नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आणि तुम्हाला वारकरी साधू संतांवर जर बोलायचं असेल तर तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, एकदा नामदेव महाराजांची गाथा वाचली पाहिजे, एकदा सकल स्त्री संतांची गाथा वाचली पाहिजे आणि एकदा नाथ महाराजांची आणि तुकोबारायांची गाथाही वाचली पाहिजे. आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर जशी तुमची कॉलेजला परीक्षा असते, विद्यापीठाची परीक्षा असते किंवा स्पर्धा परीक्षा असते, MPSCची, UPSCची, आणि त्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफाय होण्या इतके मार्क भेटले पाहिजेत. लक्षात घ्या. आणि ते सुद्धा चिटिंग न करता, कॉपी न करता. म्हणजे तुम्ही थोडंफार, आणि त्यामध्ये तुमचं थोडंफार काय पाहिजे, जसं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला नोकरी करायची, त्याच्यावर ट्रेनिंग घ्यावी लागते, म्हणजे आणि काही अनुभव घ्यावा लागतो. अगदी त्याच पद्धतीने तुमचं स्वतंत्र त्यावर चिंतन असलं पाहिजे, विवेचन असलं पाहिजे, काही अनुभव असले पाहिजेत, आणि त्यानंतर तुम्ही ते भाष्य केलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे. एवढा समग्र अभ्यास करावा लागतो. परंतु काय होतंय,
तेवढी बुद्धीची लेवल, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात त्या पद्धतीने बुद्धीची लेवलच जर बाल्य अवस्थेमध्ये असेल तर हे लोकांना ज्ञान काय देणार? मग लोकांना तुसडेपणाने बोलणार, हा नास्तिक, हा आस्तिक, आणि आयकॉन कुणाला मानायचं, मग ते आयकॉननी त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे काहीच माहिती नाही. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत द्वेषपूर्ण बदनामी केलेली आहे आणि ते सावरकर हिंदुत्वाचे आयकॉन. बघा, एकीकडे हे हिंदू जनजागृती सभा घेतात, त्यामध्ये सगळ्यात 2 फोटो असतात, एक असतो प्रभू रामचंद्रांचा आणि दुसरा असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अजून एक समजा आपल्या भारत मातेचा असतो. बघा, आणि हे 3 फोटो जवळपास कंपल्सरी असतात आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही हिंदुत्वाचा आयकॉन मानता, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची गोहत्येचं समर्थन करणारे सावरकर बदनामी करतात. अगदी साधीसुधी करत नाहीत. तुम्ही जे जितेंद्र आव्हाड वगैरे म्हणता इतकी साधी करत नाहीत, इतक्या द्वेषपूर्ण पद्धतीने करतात की तुमचा धीरेंद्र शास्त्री सुद्धा फिका आहे. एवढंच नाही तर ज्यांना आपण धर्मवीर म्हणतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्या संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी. लक्षात ठेवा, इतक्या खालच्या शब्दामध्ये, जे शब्द मी येथे उच्चारू सुद्धा शकत नाही अशा खालच्या शब्दामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सावरकरांनी केलेली आहे. मग एकाच वेळी तुमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर असतील तर सावरकर कसं काय? याचं कसलंही उत्तर नाही, कारण यांचं वाचन नाही, आकलन नाही, मनन नाही, चिंतन नाही, बुद्धीचा विकास नाही. आणि असा काही प्रश्न विचारले पुराव्यासहित, लक्षात घ्या, हे नास्तिक, तू ब्रिगेडी, बोलायचं नाही, आवाज बंद. अरे बाबा, याच्यावर बोल ना. परंतु मित्रांनो, येथे यांची बोलती बंद होते. आणि तुकाराम महाराजांनी सगळ्यात जास्त गाथेमध्ये टीका कोणावर केलेली आहे? 99.99% टीका ही आस्तिक म्हणवणाऱ्या लोकांवर केलेली आहे. एक सुंदर प्रमाण देतो, अनेक प्रमाणं आहेत. टिळा टोपी माळा कंठी. बघा, तुकोबाराय काय म्हणतात? कपाळावरती टिळा आहे, वर टोपी आहे, गळ्यामध्ये माळ आहे. बघा, आणि अंधारी नेऊन चेपी घाटी, अंधारामध्ये नेऊन, घाटी म्हणजे नरड दाबण्याचं काम करतो. आणि आज हे काम कोण करत आहे? एकट्याला गाठून. बघा, 10, 15, 20 माणसं एकत्रित पदने येतात आणि एकट्या माणसाला, आता 15 माणसापुढे एकटा माणूस असहाय्य असणार. लक्षात घ्या, जर तुमच्यामध्ये हिंमत आहे, जर तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारता, लक्षात ठेवा, जर तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारता आणि हिंदू धर्माचे आदर्श ग्रंथ महाभारत आहेत आणि महाभारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल युद्धाचे काही नियम असतात आणि या युद्धाच्या नियमानुसार, धर्मानुसार समोरच्या बाजूला सुद्धा तितकाच स्कोप दिला जातो. एकटे लढणार असाल तर त्याला द्वंद्व युद्ध म्हणतात. बघा, समोरचा योद्धा आणि हा योद्धा यांचे सगळे नियम हिंदू धर्मामध्ये बनवलेले आहेत. आणि असं असताना तुम्ही 15-20 माणसं एकत्रितपणे येऊन त्याला घेरता, म्हणजे तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहात की समर्थनार्थ आहात हेच कळायला मार्ग नाही. एकीकडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये असणाऱ्या सावरकरांचे भक्त आहेत, एकीकडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा सूत्रधार असणाऱ्या गोविंदगिरीचे चेले चपाटे आहेत. बघा, म्हणजे आता हेच स्वतः आस्तिक आहेत की नास्तिक आहेत? हेच स्वतः हिंदू आहेत की हिंदू विरोधी आहेत? बघा, म्हणजे यांचा फार लोचा झालेला आहे, केमिकल लोचा जो असतो हा लोचा झालेला आहे. आणि असे लोक दुसऱ्याला नास्तिक म्हणत आहेत. अरे बाबांनो, लक्षात ठेवा, आस्तिक म्हणजे काय? बघा, आस्तिक म्हणजे काय? मी जे बोलतो माझी भूमिका उघड असते, कोणाला राग आला तरी चालेल. मी स्वतः आस्तिक आहे. आस्तिक असणं म्हणजे काय? बघा, आस्तिक असणं म्हणजे हे जे अनंत विश्व आहे,
हे विश्व एवढं अफाट आहे, लक्षात ठेवा. हे या विश्वामध्ये एक धुळीचा कण, बघा आपल्या पृथ्वीवर तुम्ही शेतामध्ये गेला, एक मोठा ढेकूळ असतो आणि त्या ढेकळामध्ये जर धुळीचा कण काढायचं म्हटलं तर अब्जावधी नाही, पार पद्म वगैरे काय असेल, जिथं संख्या कमी पडते एवढे धुळीचे कण एका ढेकळामध्ये तयार होतात. आणि या पृथ्वीवर किती ढेकळं आहेत नीट लक्षात घ्या, किती माती आहे. म्हणजे या सगळ्यातला फक्त एक धुळीचा कण, म्हणजे या अनंत विश्वासमोर आपली पृथ्वी एक धुळीचा कण सुद्धा नाही. आणि जर त्या एका धुळीच्या कणाचे 100 अब्ज तुकडे केले, बघा किती बारीक तुकडे होतील, ते डोळ्याने सुद्धा दिसणार नाही, सूक्ष्मदर्शिकाने सुद्धा दिसणार नाही, इतका बारीक तो कण म्हणजे आपली पृथ्वी आहे. या अनंत विश्वासमोर अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी, लक्षात ठेवा. आणि एवढीशी छोटीशी आपली पृथ्वी, आणि एवढ्याशा छोट्याशा पृथ्वीवर भारतामध्ये अगदी क्षुल्लक राहणारा तू माणूस, आणि तू म्हणतो तू देवाचं संरक्षण करणार, तू ठरवणार कोण आस्तिक कोण नास्तिक. अरे बाबा, ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे तो ईश्वर सर्वशक्तिमान आहे, त्याचं नावच आहे सर्वशक्तिमान, ऑलमायटी. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, काय म्हटलेलं आहे, तुकोबारायांचा अभंग आहे. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. मांजर जरी डोळे झाकून दूध पित असली, जगातील प्रत्येक गोष्ट देवाच्या मर्जीशिवाय घडत नाही किंवा देव पाहत नाही असं होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर देवाचं नियंत्रण आहे. आणि जर असं असेल, लक्षात ठेवा, तर मग या एवढ्या मोठ्या सर्वशक्तिमान असणाऱ्या देवाने तुला ठेका दिलेला आहे का की कोण आस्तिक कोण नास्तिक? आता भगतसिंह नास्तिक होते म्हणून त्यांना चुकीचं ठरवणार का? आणि अशोक खरात आस्तिक होता, आसाराम बापू आस्तिक होता, गोविंद गिरी आस्तिक आहे, प्रशांत कोरटकर आस्तिक आहे, लक्षात ठेवा. अजून तो आता एक महाराज आहे बघा, त्याचे तसले व्हिडिओ, ते डॅश डॅश व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले, सगळ्या लोकांनी बघितली. बघा आता वारकरी संप्रदायाचा जो बेस आहे, पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी माऊली समान, बघा हा बेस आहे. परस्त्री ही माते समान, हा वारकरी संप्रदायाचा बेस आहे. हे ज्याला मान्य आहे तोच वारकरी, अन्यतः त्याला नारदाच्या गादीवर उभा राहण्याचा अधिकार नाही. आणि असं व्हायरल व्हिडिओ झालेला महाराज, तो महाराज आजही जाहीरपणे कीर्तन करत आहे. म्हणजे बघा नेमकं हे त्या नारदाच्या गादीचा अपमान आहे का सन्मान आहे? म्हणजे हे सगळे पोटार्थी झालेले आहेत. आणि हे मी म्हणत नाही, मी विना पुरावा विना प्रमाण कधीही एकही शब्द बोलत नाही. कारण वारकरी संप्रदायाचा नियम आहे, तुम्ही जे बोलता त्याला प्रमाण पाहिजे, पुरावा पाहिजे. आणि हा अत्यंत चांगला नियम आहे. स्वतः तुकोबाराय म्हणतात, पोटासाठी संत झालेत कलित बहुत. कलियुगामध्ये हे जे तुम्ही ज्यांना संत म्हणता हे संत नसून हे पोटार्थी आहेत, परमार्थी नाहीत. लक्षात ठेवा, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. आणि मग हे कोण आहेत? बहुसंख्य दिसणारे हे तेच आहेत ज्यांना तुकोबारायांनी म्हटलेलं आहे घरोघरी. आज बघा एखादा, एवढी संख्या झाली आहे महाराज लोकांची की तुम्ही असा एखादा दगडाखाली असं एखादं वारूळ निघावं असं मुंग्यांचं, तेवढी महाराजांची संख्या झालेली आहे. आणि याला म्हणायचं तुकोबारायांची दूरदृष्टी. आणि त्यामुळे एकंदर जर समाजाचा जर एक कल जर बघितला, लक्षात ठेवा, आतापर्यंत नास्तिक लोकांनी या पृथ्वीचं, समाजाचं, लोकांचं कधी शोषण केलेलं आहे का? नीट लक्षात घ्या. धर्माच्या, देवाच्या नावाखाली आतापर्यंत या बुवाबाबांनी महिलांचं एवढं हे केलं, आतापर्यंत जगामध्ये तोड नाही.
तेवढं नास्तिक लोकांनी केलं का? नाही केलं. आता नास्तिक लोकांनी काय केलं माहिती आहे का? बघा, चीनमध्ये, रशियामध्ये काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तेथील प्रजेवर या नास्तिक लोकांनी अत्यंत अन्याय केलेला आहे. आता तो बदल झाला, परंतु त्या काळामध्ये बघा, म्हणजे नास्तिक लोकांकडून ही प्रचंड चुका झालेल्या आहेत, आस्तिक लोकांकडून ही अति प्रचंड चुका झालेल्या आहेत. म्हणजे ना आस्तिक श्रेष्ठ ना नास्तिक श्रेष्ठ. लक्षात घ्या, तुमचं वैयक्तिक आचरण कसं आहे, तुमच्या वागण्यामुळे समाजाला काही धोका आहे का, तुमच्या वागण्यामुळे समाजाला काही फायदा आहे का, तुम्ही सत्य बोलता का, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही लोककल्याणकारी भूमिका आहे का, तुम्ही कोणाचा द्वेष करता का, तुम्ही कोणाचा मत्सर करता का, तुम्ही एकमेकांना मदत करता का, की एकट्याला गाठून गळा दाबण्याचं काम करता. यावरून तुम्ही चांगले किंवा वाईट हे सिद्ध होतं. लक्षात ठेवा. आणि आस्तिक असो नास्तिक असो, त्याला निर्माण करणारा देव आहे. लक्षात ठेवा, त्याला निर्माण करणारा देव आहे. चीनमधील जे लोक आहेत 90% नास्तिक आहेत, त्यांना निर्माण करणाराही तोच देव आहे. लक्षात घ्या, देव एक आहे. मग पृथ्वी तुम्हाला सांगितलं ना, अगदी नगण्य आहे हो. तुम्ही इथं भांडत बसलात आणि तुमचं अस्तित्वच नाही या अनंत विश्वामध्ये, तुमचं अस्तित्वच नाही. आलात कुठून तरी 4 दिवस राहायचं सुखाने प्रेमाने, ते दिलं सोडून 24 तास हा आस्तिक हा नास्तिक द्वेष. पार तुम्ही येडे झालेले आहात. आणि मग बोलावं का लागतं? कारण तुम्ही दुसऱ्याला सुखाने जगून द्यायनात. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे बोलावं लागतं. समाज व्यवस्था बिघडवण्याचं काम तुम्ही करत आहात. धर्म माणसाला जोडण्याचं काम करत असतो. तुम्ही धर्मवादी माणसे नाहीत. तुमच्या तोंडातून धर्म शब्द अजिबात शोभून दिसत नाही. तुकोबाराजे म्हणतात, धर्मा अंगी अधर्म. लक्षात ठेवा, तो अधर्म तुम्ही आहात. लक्षात ठेवा, धर्म म्हणजे आस्तिक किंवा नास्तिक नव्हे. धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे दया, धर्म म्हणजे सत्य. जी चांगली नीती मूल्य आहेत, लक्षात ठेवा, त्याला धर्म म्हणायचं. आणि अधर्म म्हणजे काय? पाखंड. अधर्म म्हणजे द्वेष, अधर्म म्हणजे अभक्ती. त्यामुळेच नाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. लक्षात ठेवा, भक्ती प्रेम म्हणजेच धर्म. त्यामुळे तुमच्या आचरणावरून, तुमच्या मनाच्या शुद्धीवरून, तुमच्या अंतकरणाच्या शुद्धीवरून तुम्ही श्रेष्ठ की कनिष्ठ ठरता. तुमच्या आस्तिक किंवा नास्तिक यावरून नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.